नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 17 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 17 ऑगस्टच्या सर्व चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, FIH हॉकी वर्ल्ड कप 2026 चे आयोजन कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे? पर्याय आहेत भारत ऑस्ट्रेलिया, बेल्जियम नेदरलँड, जर्मनी फ्रान्स आणि इंग्लंड जर्मनी. तर याचं योग्य उत्तर आहे बेल्जियम अँड नेदरलँड. तर चला याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. तर FIH हॉकी विश्वकप 2026 चे आयोजन बेल्जियम व्राव आणि नेदरलँड ॲम्स्टेलविन या दोन देशांमध्ये संयुक्तपणे होत आहे. स्पर्धेची महत्त्वाची माहिती. कालावधी आहे 15 ते 30 ऑगस्ट 2026. सहभागी संघ आहेत पुरुष आणि महिला दोन्ही गटात प्रत्येकी 16 संघ. यजमान ठिकाणे आहे बेल्जियम वाव्र आणि नेदरलँडमधील ॲम्स्टरडॅम. तर चला पाहूया यानंतरचा आपला दुसरा प्रश्न. सायबर कृषी 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहेत स्पेस टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी आणि AI, बायोटेक्नॉलॉजी आणि ग्रीन एनर्जी. तर याचं योग्य उत्तर आहे सायबर सिक्युरिटी आणि AI. तर याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. सायबर कृषी 2026 हा भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी संस्थांना द्वारे सुरू करण्यात आलेला एक राष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI क्षेत्राशी संबंधित हॅकथॉन आहे. मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत तर याचा उद्देश आहे सायबर सुरक्षा मूल्यांकनादरम्यान केवळ वेगाचा शोध न घेता मानवीय निर्णय क्षमतेची परीक्षा घेणे आणि तिला मान्यता देणे हा यामागील हेतू आहे. आयोजन. तर हा हॅकथॉन तिसऱ्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा डिजिटल फॉरेन्सिक आणि इंटेलिजन्स परिषदेचा म्हणजे NCCDFI 2026 चा एक भाग आहे. टप्पे काय आहेत तर ही स्पर्धा 3 फेऱ्यांमध्ये आखाडा, दंगल आणि केसरी पार पडेल. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत भूषण पटवर्धन, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर आणि राजीव कुमार. तर याचं योग्य उत्तर आहे भूषण पटवर्धन. तर यांच्याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या निकषांचा अभ्यास पुनर्मूल्यांकन करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष होते. समितीची मुख्य माहिती. तर अध्यक्ष आहेत डॉक्टर भूषण पटवर्धन, प्रमुख सदस्य आहेत डॉक्टर नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू व इतर उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी. कार्य निकष व अभ्यास. तर खाजगी विद्यापीठांच्या स्थापनेचे निकष, पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क निश्चितीमधील शिक्षक व शिक्षकेतर पदभरतीची पारदर्शक प्रक्रिया. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र सरकारने खासगी विद्यापीठांच्या नियमांचा आढावा घेण्यासाठी किती सदस्यांची समिती स्थापन केली आहे? पर्याय आहेत 5, 6, 7 आणि 9. तर याचं योग्य उत्तर आहे 6. तर ही कोण 6 जणे आहेत याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील खासगी विद्यापीठांच्या निकषांचा व नियमांचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 6 सदस्यांची तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीत अध्यक्षांसह खालील सदस्यांचा समावेश आहे. डॉक्टर भूषण पटवर्धन अध्यक्ष, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा UGCचे माजी उपाध्यक्ष. डॉक्टर नितीन करमळकर सदस्य, तर सहसचिव किंवा उपसचिव डॉक्टर नितीन करमळकर. सदस्य उच्च व तंत्रज्ञान विभागाचा विद्यापीठ शिक्षण विभाग, कला संचालक सदस्य, तंत्रशिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालक, सहसचिव. आय थिंक ही माहिती थोडीशी चुकीची आहे. ही माहिती थोडीशी अवॉइड करा. ही माहिती खरं तर मला समजलेली नाही, मी काय टाईप केलेली आहे. पण यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील या अलीकडील अर्थक्वेक मध्ये सर्वाधिक भूकंप कोणत्या जिल्ह्यात नोंदवले गेले? पर्याय आहेत पुणे, नाशिक, पालघर आणि सातारा. तर याचं योग्य उत्तर आहे नाशिक. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. तर महाराष्ट्रातील अलीकडील अर्थक्वेक भूकंपाची मालिकामध्ये सर्वाधिक भूकंप नाशिक जिल्ह्यात नोंदवले गेले आहे.
अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत राज्यभरात नोंदवलेल्या लहान मोठ्या भूकंपांच्या धक्क्यांपैकी तब्बल 24 धक्के केवळ नाशिक या त्याच्या आसपासच्या परिसरात जाणवले आहेत. सविस्तर माहिती आणि कारणे. तर नोंद झालेले धक्के. एका ठराविक कालावधीत झालेल्या 29 भूकंपापैकी 24 नाशिकमध्ये, 4 पालघरमध्ये आणि 1 नागपूरमध्ये नोंदवला गेला. तीव्रता आणि केंद्र. हे धक्के प्रामुख्याने रिश्टर स्केल 2.0 ते 4.3 तीव्रतेचे होते आणि भूगर्भात 5 ते 8 किलोमीटर इतक्या कमी खोलीवर केंद्रित होते. वैज्ञानिक कारण यामागचं आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते पावसाळ्यात दख्खनच्या पठारावरील खडकांच्या आतील नैसर्गिक भेगांमुळे पाणी मुरल्यामुळे वाढणारा जलदाब म्हणजे सेस्मिसिटी हे या लहान भूकंपामागील मुख्य कारण आहे. आय होप की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. आजपासून सेन्सस 2027च्या कोणत्या टप्प्याला सुरुवात होत आहे? आपल्याला माहितीच आहे की आता जनगणना चालू आहे. त्यामागे जनगणना करण्यामागे टप्पे असतात. तर आजपासून म्हणजे 17 ऑगस्ट 2026 पासून कोणत्या टप्प्याला सुरुवात होत आहे? पर्याय आहेत पॉप्युलेशन इन्युमरेशन, हाऊस लिस्टिंग अँड हाऊस सेन्सस, इकॉनॉमी सेन्सस आणि SECC. पर्याय आहे पॉप्युलेशन इन्युमरेशन. तर याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. आजपासून म्हणजे 17 ऑगस्ट 2026 पासून लडाख आणि काही विशिष्ट बर्फाच्छादित व विषमकालिक भागांमध्ये लोकसंख्या प्रगणनेचा म्हणजे पॉप्युलेशन इल्युमिनेशनचा दुसरा टप्पा विशेष मोहिमेला सुरुवात होत आहे. या टप्प्यात स्वातंत्र्य लढ्यानंतर प्रथमच जातीनिहाय जनगणना म्हणजे कास्ट इन्युमिनेशन आणि पालकांच्या जन्मविषयक तपशिलीची नोंद केली जात आहे. संपूर्ण देशभरात मात्र हा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे. जनगणना टप्प्यांची मुख्य वैशिष्ट्ये. पहिला टप्पा असतो घर यादी आणि गृहगणना HLO 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या काळात देशभरात सुरू आहे. दुसरा टप्पा लोकसंख्या प्रगणना PE लडाख व उत्तर प्रांतातील बर्फाच्छादित भागात 17 ऑगस्ट 2026 पासून सुरू तर उर्वरित भारतासाठी फेब्रुवारी 2027 मध्ये नियोजित. विशेष नोंद. या जनगणनेचा प्रथमच डिजिटल मोबाईल ॲप्सचा वापर केला जात आहे. 40 प्रश्नांच्या सुधारित प्रश्नावलीचा समावेश आहे. भारताची ग्रोथ चेक करायची असेल तर जातीनिहाय किंवा जनगणना ही खूप इम्पॉर्टंट आहे. जातीनिहाय नाही सोडा, पण जनगणना खूप महत्त्वाची आहे. तर हे होते आजचे काही प्रश्न. प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.